सकाळचे ठीक 2:40 झाले आहेत. तिथून मी जाणार आहे आता मुंबईला. ट्रॅव्हल येईलच एक 5 ते 10 मिनिटात. एवढ्या रात्री मुंबईला जाण्याचं कारण म्हणजे नेमकं एवढंच आहे की माय भारत बजेट क्विज 2026 यामध्ये पार्टिसिपेट मी केलं होतं, ज्यामध्ये माझा नंबर लागलेला. बेलापूर CBDच्या सिडको आणि कोकण भुवनेश्वर सेंटरमध्ये बसने आम्हाला थांबवलं. आता आम्ही हॉटेलकडे जातो आहे आणि सोबतच मला एक माझा मित्र सापडला जो की पुण्यामधूनच जात होता. तर आम्ही त्यांना सोबतच आलो आहे. तर आता आम्ही सर्वात आधी हॉटेलकडे जाणार. हॉटेलचं नाव के स्टार्स हॉटेल आहे. सध्या तर आता हॉटेलमध्ये तर पोहोचलो आहे. चेकिंगला गर्दी आहे, त्यामुळं मी ॲक्वेरियम सोबत खेळत बसलो आहे. आतमध्ये दिसलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माशा वगैरे बघतोय आणि फार मोठं ॲक्वेरियम आहे. माशा पण भरपूर आहेत वेगवेगळ्या व्हरायटीच्या. ओके, तर चेक इनसाठी व्हेरिफिकेशन माझं झालेलं आहे आणि महाराष्ट्रामधून येणारे सर्व पार्टिसिपेंट्सचं ऑनगोईंग आहे. सकाळपर्यंत जितके पार्टिसिपेंट्स आलेले आहेत त्यांच्यासाठी एक टेम्पररी रूम अलॉट झाली आहे. त्या रूममध्ये तुम्ही फ्रेश वगैरे व्हा असं हॉटेल मॅनेजरने आम्हाला सांगितलं आहे. तर ही रूम आहे की हॉल आहे? हॉलमध्ये बेड अंथरलेले आहेत सर्वजणांसाठी. फ्रेश होण्यासाठी ही रूम दिलेली आहे आम्हाला. तर इथून पुढे बघूया. सगळ्यांसाठी 5 जणांसाठी एक रूम देतो म्हणलेत. नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. आता रिसेप्शनकडे जाऊन रूमची की घ्यायची आहे. रूम अलॉट झाली आहे. आता रूममध्ये शिफ्ट करायचं. माझ्या रूमचा नंबर 5024 आलाय. हां, व्लॉगिंग. माझे पार्टनर एक नाव सांग. हो, आणि दुसरे दोघं ते कुठे? 2, 3 आणि 4. ठीक आहे, आम्ही टोटल 5 जणांसाठी एक रूम भेटली आहे. आता रूम मध्ये तर आलोय. माझी ID राहुल कुलदीप के नावाचं आहे. TV आहे, बिना शेलचा रिमोट आहे. लगेच ठेवायला इथे लगेच लगोपाठ. डिजिटल लॉकर आहे. बॅग खाली पण एक लॉकर आहे. हँगिंग कवर पण आहेत. बाथरूम ज्याच्या लाईट कुठे आहेत. वा, 3 स्टार हॉटेल कशी बघा. बरोबर बटन पण नाही चलत की हाय. फोन चार्जिंग लावून देतो आता घसायचे असे स्ट्रीमर लावून. बराबर. शॉवर एक छोटा मोठा आहे शॉवर. वॉशरूम कसं आहे? ओके, क्लीन ऑल सेट. आणि इथे टॉवेल हँगर. हे सगळं ओके मध्ये आहे. फक्त हे इथं थोडंसं नाही समजू शकता ना तुम्ही, खराब आहे थोडं. बाहेरचा एरिया बघण्यासारखा नाही आहे, बिलकुल नाही बघायचं. हां, वर फॅन नाही. आणि मेन गोष्ट वर फॅन नाही आहे. बिना फॅनची रूम एवढी मोठी. आणि हा AC आहे. चालतो का नाही बघू. चालू केल्यावर बंद होतंय. हां, ते हा AC चालू आहे. AC चालू आहे. आम्ही आता सर्वजण रेडी झालो आहेत. 2 जण जे थोडे लेट आले ते नाश्त्याला गेलेत. ट्रिपल बेड आहे. 1, 2, 3 5 जण आहेत. 3 वर झोपणार आणि खाली 2. इकडे एक आणि इकडे एक. 2. याला काय म्हणतात? हे काय? हीटर, वॉटर हीटर. बरोबर, वॉटर हीटर. मग इलेक्ट्रिक वॉटर हीटर. मग याच्यामध्ये आपण पाणी गरम करू शकतो. जर काचेचा ग्लास आहे ज्याला टेलिफोन समजते ना तुम्हाला, त्याच्यासाठी. हां, मेन गोष्ट टेलिफोन पण नाही राहिलाय. टेलिफोन तुम्हाला दाखवतो. आम्ही हे असा मस्त असं मी बसलेला असेल आणि हा आम्ही असा फोन उचलणार. रिसेप्शन डायल नंबर 1 असं दाबायचा. हॅलो. हां, 2 कॉफी प्लीज. 2 कॉफी. हां, रूम टूर मध्ये हे हे आर्टिस्ट आहेत लोक, खतरनाक आहेत. 3 स्टार हॉटेल. हां, रिपीट वन्स मोर रिपीट. 3 स्टार हॉटेल आहे. 10 मिनिट झालेत. एंजल टायमिंग झालाय. 5024 आमची रूम आहे. लक्षात राहू द्या. नंतर ही बेल आहे. ओके. मिरर. आपला एक मित्र सापडलाय तिकडे लाईट आहे. हितेंद्र देवानंद बागेश. आणि याला एडिटिंगचे पॅशनेट आहे. म्हणजे हा एडिटिंग बऱ्यापैकी करू शकतो. 3 स्टार हॉटेल आम्ही सोडत आहेत. 10:15 झालेत. आता आम्ही जाणार आहेत DY पाटील ऑडिटोरियम युनिव्हर्सिटी. दिस इज द बस. भाई आप कहाँ से हो? मैं कैसा अभी मुंबई से प्रस्थान हुआ हूँ यहाँ पे. अब हमें जाना किधर है? DY पाटील. ओके. सबसे पूछा आप किधर से हो? मैं हिंगोली से हूँ. यूट्यूब चॅनल का नाम क्या है? राहुल कुलदीप के. 10 मिनिटं थांबल्यानंतर गाडी स्टार्ट झाली आहे. आता निघेल कधी काय निघली. गणपती बाप्पा मोरया.
गर्मी होत होती, आता थंडी आहे. चलो DY पाटिल यूनिवर्सिटी पहुंच गया अपन लोग. वे टू माय भारत बजट क्विज यूथ डायलॉग्स 2026 महाराष्ट्र स्टेट. ओ भाई साहब, ये तो पूरा इन्होंने माहौल ही बना रखा है. हर एक अलग अलग टॉपिक के ऊपर बैनर पोस्टर्स वगैरह सब लगाए रखे. DY पाटिल का प्रमोशन हो रहा है, बाकी कुछ नहीं. ते 5 ग्रुप डिस्ट्रीब्यूट केले. त्या ग्रुप वाईज डिस्ट्रिक्ट लेवल वाले लोकांना तिथे जायचं आहे आणि रजिस्ट्रेशन वगैरे करून फॉर्म फिल करायचं. आता हे माझंच आलेलं इथं धुळे हिंगोली ग्रुप 1 मध्ये. त्या हिशोबाने आता मला इथून किट भेटेल. यामध्ये एक छोटंसं किट आहे. ये डायरी है. दिस इज टी-शर्ट एंड अभी इतने सारे लोग अभी फोटोज वगैरह क्लिक करेंगे. अभी वो ये भाई साहब This is my backpack and this is outlook of DY Patil Auditorium. Oh, sorry, University's Auditorium. This is my first experience where I am going to. तो फर्स्ट फ्लोअरवर आम्हाला बोलवलेलं आहे लंचसाठी आणि हे ग्राउंड फ्लोअर, जे की आता आपण इतक्या वेळ बऱ्याच वेळ इथे होतो. चला. म्हणजे बघत आहे ना की तू ब्लॉग करतो, म्हणजे आम्हाला व्हिडिओ काढायची गरज नाही. हां, लंच टाइम. पापड आहे, वरण आहे, पनीरची भाजी, भात, भेंडी आणि हे थोडंसं गोड आहे. ह्याला काय म्हणतात? फ्रूट सॅलेड. टेस्टी. So this is the dish. Are you enjoying with lunch? Yes. Keep it up and see, these are our guys. They are coming from across Maharashtra. So we are going to our next session. Cycling. काय म्हणतात रे? सगळेच म्हणतात सायकलिंग. कार्यक्रमाच्या दुसऱ्या पैलूकडे वळत आहोत, जिथे एक छोटीशी सायकलिंग होणार आहे. इन्स्ट्रक्शन्स असे दिलेत की एक रॅली निघणार आहे आपली. तर आता समोर आम्हाला सायकली देतील. त्यानंतर आम्ही तिथून पुढे सर्वजण मिळून सायकल चालवून एक छोटासा एरिया कव्हर करून वापस युनिव्हर्सिटीमध्ये येणार आहोत. या बसमध्ये जाणार आता आपण. चलो. तो अब हम जा रहे हैं, बहुत देर से जा रहे हैं, लगभग 15 मिनट से जा रहे हैं, अभी पहुंचे नहीं है. वो जो साइकिल रेस नहीं रैली है ना, उसकी रिगार्डिंग हम जा रहे हैं. पूरे गेटअप के साथ. ये माय भारत, बैग के साथ भी माय भारत. हाँ, पूरा बस शांत है क्योंकि पूरे मंडली लोग सो गए. ये सोया है, ये नहीं सोया. ये भाई साहब बहुत ज्यादा सोए हैं. पहली बता रहा हूँ, मुंबई में अगर रहना हो तो गर्मी को सहना सीखना होगा, वरना पसीने से लगभग पूरा गीला हो गया. पसीना पोचते आपापल्या सीटवर अशा पद्धतीनं बॅग आणि आयडी कार्ड ठेवायचे आणि बिना बॅगचं खाली जायचे सायकल चालवायला. बस आमच्या इथे थांबलेले आहेत आणि आता ह्या एरिया आहे सेंट्रल पार्क मुंबईचा. एक गाडीमधून सायकल काढतात आणि बहुतेक काढल्या पण ट्रिंग वाजवायला लागले. ते कुठं? BD सोमानी इंटरनॅशनल स्कूल सेंट्रल पार्क या एरियामध्ये आपण आलो आहे सायकल चालवायला. आता आज जो ठंडा पानी पियेंगे और बाद में साइकिल चलाएंगे.
अरे वा एक नंबर टॅलेंट आहे टॅलेंट आहे टॅलेंट आहे. अरे दादा एक हाताने सायकल कसं चालवतोय असं. खाली पाडू का नको चल तू आता घे स्पीड घे. हा येत आहे. डेस्टिनेशन काय माहित नाही, कुठे चाललो ते माहित नाही, कशासाठी चाललो ते माहित नाही. निकल पडे हे रस्ते पे. ये ना भाई फक्त मला समोर पाहा ना. अ भाऊ सायकल खराब झाली की काय. व्हेरी इंटरेस्टिंग and having the beautiful memories with us. हम लोग को मंजिल का पता नहीं है, लेकिन हम जा रहे हैं भटकने के लिए. ना मंजिल का पता है ना कुछ, सिर्फ घूमने जा रहे हैं. मकसद सिर्फ एक, बिना मंजिल का सफर, एक ही मकसद. चलो चलो थोड़ा तेज चलते. I'm back. Not the first, not the last, but only the part of it. जय भैया महत्वाच्या अशा घोषणा देऊन आणि सायकल जशा होत्या तशा इथं लावून सायकल रॅली आता संपलेली आहे. जिथून आपण उतरलो होतो तिथून बसायचं. मन भरलं नाही काय तर सायकल अजून पण चालवता येईल. एक नंबर लाईन, एकच नंबर. माय भारत, विकसित भारत, फिट इंडिया, हिट इंडिया. फिट इंडिया, फिट इंडिया मोदी येतो. मुमकिन आहे. जसं बसमध्ये आलो तसं छोटासा एक ब्रेकफास्ट टाईप काहीतरी नाश्ता केला. त्याच्यामध्ये टिश्यू आहे, एक टोमॅटो कॅचअप आहे आणि चिप्स आहेत, एक समोसा आणि एक याला काय म्हणतात ढोकला. अच्छा ठीक आहे. तवे जसं आलो तसं परत जातो आहे युनिव्हर्सिटीच्या दिशेने. बसमध्ये बसून गरम होत आहे म्हणून मी थोडंसं कॅबिन पाशी येऊन थांबलो आहे. तो साइकिल रैली करके हम पहुंच गए हैं फिर से DY पाटील स्टेडियम. सायकल रॅली झाली तसं हां चहा किंवा कॉफी, त्यानंतर हे ब्रेड, त्याच्यासोबत कुकीज आणि ट्रेनमध्ये दिल्यासारखं सेम इथं पण आहे. त्यामध्ये टिश्यू आहे, टोमॅटो कॅचअप, चिप्स, समोसा आणि हा ह्याला म्हणते तर काय म्हणते त्याला, हे काय होतं हे ढोकला. हां ढोकला. आता सगळी गर्दी झाली. चहा बेस्ट आहे, चहा मस्त लागतो. कॉफी घेतली, कॉफी. खूप सारी युनिव्हर्सिटी आहे ना. आता आपण इकडे कुठे जातोय शक्यतो? DY पाटील. आज स्टेडियम मध्ये कोल्ड प्ले झाला होता. काय झालं होता? कोल्ड प्ले कॉन्सर्ट. कोल्ड प्ले कॉन्सर्ट. तू पाहिलंय कोल्ड प्ले होता ना मुंबईमध्ये आलं हा, हा, होतं हा. स्टेडियम. अच्छा, तो हेच स्टेडियम आहे का? हा DY पाटील स्टेडियम. इकडे हॉस्टेल पण इन्क्लूड आहे युनिव्हर्सिटी मध्ये. आणि हे स्टेडियम. हो भाई साहब, एवढी काय नेट प्रॅक्टिस आहे. आणि VIP एंट्रन्स. फर्स्ट टाइम मी माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये ना पहिल्यांदा कुठलं तरी क्रिकेट स्टेडियम बघायला जातो आहे. आता काय लिफ्ट न जाणार वर? नाही लिफ्ट नाही आहे, सर्क्युलर स्टेअर्स आहेत.
निघणार पण आता. कंचन घेतलंय ना सगळ्यांना. Having this wonderful experience with the DY Patil Stadium, life, first time in life. Oh my God, this is unpredictable. आता सेल्फ्या काढायला लागल्यात. मी तर केव्हापासून चालू केलेलं आहे. फ्लाय केलं. हे काय तेलांवर अच्छा ओके तिथे दिसला. हा ग्रीन लाईट्स. क्रिकेट पिच. We love my India. ब्लॉगर आवाज. चलो अपन का काम हो गया. खतरनाक स्टेडियम. काढ काय करायचंय. फोटो सेशन घ्यायचं आता. N101. ड्रोन में देखना है कि कैमरा में? करना स्टार्ट है. कोणतरी भेटेल आय लव्ह यू म्हणेल तुला एक दिवस. दोस्तों भाई के चैनल को फॉलो करो भाई. सबर कर, सुबह से सबर बहुत करा. मेहनत कर रहे हैं. सबर कर आहे. फोटो कटाव शर्ट. एक्चुअली है ना आई गेस ऐसा शूट करना चाहिए पॉडकास्ट. पॉडकास्ट जैसा शूट करना चाहिए लेकिन वो वैसा माहौल तैयार नहीं होता. अभी हम जो बात कर रहे हैं ना अच्छा वही बहुत ज्यादा है. तुझा सब्जेक्ट मध्ये इंग्लिश फर्स्ट लँग्वेज होता की सेकंड लँग्वेज होता. इंग्लिश माझं थर्ड लँग्वेज आहे. माय मदर टंग इज मराठी. नाही बट स्कूल मध्ये एज्युकेशन हा, मध्ये तिथं पण थर्ड लँग्वेज होतं. थर्ड लँग्वेज इंग्लिश होता. हा
मदर टंग मातृभाषा मराठी, त्यानंतर मग ऑप्शनल हिंदी आणि कंपल्सरी आहे इंग्रजी. हां, बट कंपल्सरी मध्ये जे इंग्लिश होतं फर्स्ट लँग्वेज होतं की थर्ड लँग्वेज का सेकंड लँग्वेज? वेटेज तसं मी थर्ड लँग्वेज म्हणूनच दिलं होतं. सेकंड लँग्वेज हिंदी. तुमचं टेक्स्टबुक सगळे मराठी मध्ये होतं? हां, टेक्स्टबुक सगळे माझे मराठीमध्येच असतात. सेमी मीडियम जो आहे का त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान नावाचा जो विषय तो इंग्रजीमध्ये असतो. ओके. त्याला सेमी मीडियम म्हणतात. हां, म्हणून त्याचा इंग्लिश पण लाईक यू. तुझं इंग्रजी कसं आहे? मीडियम मीडियम म्हणजे लोअर तू मीडियम. शार्पली इंग्लिश बोलू शकत नाही. समजा आता तुझ्यासमोर एखादा इंग्लिश बोलणार झालं, चांगला जर आला तर नाही, नॉर्मल एकदम असेल professional हां तो नाही घाबरून जाईल नाही जास्त नाही. की सवय नाही जास्त. आता कसं वाटलं बोलणं आपलं? हे मला विचारत होतं की म्हणून विचारलं असं कसं तुमच्या इंग्लिश आहे? प्रोफेशनल वाटलं थोडं इंग्लिश. म्हणजे हरकत नाही, मी विचार करून करून बोलेल. बोलता येतं इंग्लिश, समजते पण पूर्ण, काही शब्द नाही समजत. तुला इंग्रजी इम्प्रूव्हमेंट करायची तुझी? हां, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आहे? अरे मला एक गोष्ट सांग, तू मराठी कशी शिकलास? घरी घरी शिकला ना, तर आई वगैरे तुला हाक मारायची, तेवढा बाळा आई म्हण, आई आई असं म्हण. हां हां मग तू जे उच्चारत होता, भाषा ही कुठल्याच पुस्तकातून शिकली जात नाही, ती आचरणातून शिकली जाते. तू जितका जास्त समोरच्या भावना ऐकशील, समोरच्याचे गुण बघशील, ते कुठल्या टोनमध्ये बोलतायत हे जेव्हा तुला समजेल त्यावेळेस तू त्यांचं अनुकरण करशील. जसं तुला आई म्हणायची आई म्हण, आई पप्पा म्हणायची पप्पा म्हण, तेव्हा तू आई पप्पा म्हणायला सगळ्यात पहिला आई पप्पाच म्हणतो माणूस, बरोबर का नाही? गुरुदेव. बरोबर आहे की खोटं आहे? बरोबर आहे, म्हणून केलाय गुरुदेव आपके भाई. तसंच आहे. आता काही घंटा शिकवत नाही कोणी, जोपर्यंत तू स्वतः ठरवत नाही की मला ती भाषा शिकायची. आणि भाषा तर शिकतच नसतात, ती समोरची बघतात आणि आचरणात आणतात. फक्त मी मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो आणि मी इंग्रजी पण बोलतो. तिन्ही भाषेमध्ये लिहिता वाचता ऐकता येते आणि समजता पण येते, आणि जे काही लिहिले ते मला समजून सांगता पण येते. ते कशामुळं? मी जास्त इंग्रजी, मराठी, हिंदी तिन्ही भाषेमधलं नॉलेज ग्राफ्ट करतो. मी तिन्ही भाषेमधलं कंटेंट रीड करतो. तिन्ही भाषेमधले व्हॉइस स्पीचेस डिफरंट पीपल्सचे ऐकतो. न्यूजपेपर मी वाचतो आणि ते काय लिहिले ते समजतो. आणि लगेच त्या दिवसाच्या माझ्या तोंडातून आहे ना, जे काही मी आज वाचले ते मी कोणाला तरी सांगतो. नाही सांगितलं तर स्वतःच बडबड करतो. आज मी काहीतरी गोष्टी शिकतो. तू बाहेर Direct पण थोडी शिकलास पडून तू. जाणार तर तू इंडिपेंडंटच्या ते डर तू काढू शकतात. आपल्याला जी गोष्ट शिकायची, का शिकायची, तिचा काही फायदा आहे का, आणि ते शिकल्यानंतर आपल्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होते का, 3 गोष्टीचं उत्तर भेटलं तुला, बस काही पण शिकू शकतोस. हे जेवायला जायचं का आगाव? हां, चाल. जाऊ आपण जायचं आता. आपल्याला. ठीक आहे बाय गाईस, आजसाठी एवढंच बाय, होतं. बाय, नंतर बाय, आपण बाय. चर्चा करूया. गुरुदेव को जय, राहुल बाबा की जय. 7:55 आपण हॉटेलला कधी जाणार आहे? सगळ्यांचं जेवण मला वाटलं आपलं डिनर हॉटेलमध्ये असेल, पण इथंच अरेंज झालंय. DY पाटील युनिव्हर्सिटीमध्येच आमचा डिनरचा पण प्लॅन आहे. आम्ही खूप थकलेलो आहे. नाही, मी तर थकलो नाही, मी एनर्जेटिक ऑल टाइम असतो. एक जणाने विचारलं होतं की राहुल तेवढा एनर्जेटिक कशासाठी असतो. मी त्याला सांगितलं माझ्याकडे 3 F आहे, फ्रेंड्स, फ्युचर आणि फॅमिली. ऐक ना, नॉर्मल आहे ना, इंग्लिश मध्ये म्हणजे थोडं म्हणजे एकच दिवस आला आपल्याजवळ. बरोबर. And we will be consider to talk in English with each other. So I will be improve your English sort. संध्याकाळचं डिनर थोडंसं, एक चपाती घेतली, थोडीशी भाजी, थोडीशी डाळ, थोडं पनीर, सॅलेड थोडं आणि भात. सेम तिघांचं पण मेनू तेच आहे. जेवण संध्याकाळचं पण छान, म्हणजे डिनर पण एकदम व्यवस्थित चांगला होत आहे. तुझं काय म्हणणं आहे? निकलना था, निकलना। बाहर जाके उनको देख लेंगे, फोन वगैरह कर लेंगे, बाद में डिसाइड कर लेंगे किधर जाना है किधर नहीं जाने का। तो
लोगो का कलर ही लिफ्ट का कलर है। रेड कलर है ना दीवार पटेल, हाँ हाँ हाँ, वही कलर है। बाहर आके गरम होता है. बहुत गरम होता है. इकडे झोपायची सोय करायला पाहिजे होती. बहुतेक इथं झोपायची व्यवस्था असायला पाहिजे होती ना, हॉटेलवर कशाला ठेवली. चांगलं गार वाटतंय इकडे आला ते भाई मरणाचं गार महाराष्ट्रातून किंवा पांडिचेरीमधून किंवा अजून कुठून तरी जे लोक आले होते स्पेशल, ह्या लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत स्पॉन्सरशिप होती. आपण लकी आहोत रे, एवढं आपल्याला काहीतरी अनुभवायला भेटते. लोकांना खूप मेहनत करावं लागते इथपर्यंत यायला. बसमध्ये बसलं आणि युनिव्हर्सिटी एरियामधून जसं बाहेर आलं तसं आहे ना, असं एवढं उकडायला लागतं ना, सांगायचं कामत नाही. असं बसमध्ये बसलं आम्ही, बस चालू आहे, निघाली आहे, तरी पण उकडते. म्हणजे मुंबईचं टेम्परेचर यार, ह्युमिडिटी क्लायमेट ह्युमिडिटी बहुतेक जिओग्राफी मुंबईची आहेच अशी. जॉग्राफिकल रिजन असं आहे की अरेबियन सी आहे. नैसर्गिक नसताना मानवनिर्मित झाडांनी जास्त व्यापलेलं शहर आहे मुंबई. मुंबईचा मुंबईचं टेम्परेचर मुंबईतलेच लोक सहन करू शकतात. आम्ही पण नाही पुण्यातले लोक बिलकुल नाही सहन करू शकत. त्यात लास्ट टाइम मी ट्रेनिंग लागलो, तिथे एका इन्स्ट्रक्टरने मला सांगितलं की मुंबईमध्ये AC 100% कंपल्सरी ऑनच असणार. जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही स्वेटर घालून या. बाहेर नाही टाकत तिथे फोन किती वाजलेत? 8:30 होत आहेत. या टायमिंगला आपला दिवस संपत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाईट विजन एकदम खतरनाक आहे. वाचलो. महाराष्ट्र कधीच शिवाजी महाराजांना विसरू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा, थँक्यू ड्रायव्हर, इकडून इतक्या लांबून गाडी आणल्याबद्दल. ड्रायव्हरला आम्ही आलोय हॉटेलवर, के स्टार्स हॉटेल. वी आर बॅक टू हॉटेल फ्रॉम DY पाटील युनिव्हर्सिटी. चल भाऊ. 5th one. दिस इज आवर 5th फ्लोअर. पाण्याची सोय आहे इथे, आपण इकडे येऊन पाणी पिऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला डे 1 या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण उद्या परत भेटूया उद्याच्या इव्हेंटसाठी. मग उद्याचा जो असणार आहे तो शेवटचा दिवस असणार आहे. उद्या बहुतेक पॅनल डिस्कशन आहे, तर त्या संदर्भात थोडासा अभ्यास वगैरे करूया आणि नंतर आता झोपी जाऊया. जास्त काही कुठं जाण्याचा मूड तर नाहीये. हॅलो वर्ल्ड. पण ठोकाठोकी नसतात करत. हाय गाईस, कुठे होते, गायब झाले होते? बस अभी आहे. ओके ओके. अरे रूम चेंज केली राव. रूम मध्ये आलं की परत एकदा थंड वाटलं, जसं स्टेडियम मधून बाहेर आलो आणि युनिव्हर्सिटी मधून.